ब्रेकिंग बातमीने 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या घोषणांची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। झडपी पंचायत समित्या महापालिकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे, तर पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। निवृत्ती, काय सविस्तर अपडेट? नक्कीच आपण बघतो की गेल्या 4 ते 5 वर्षापासून महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीयेत आणि आता सर्वांची तयारी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येत्या 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याचसोबतच पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता देखील लागू शकते। यामध्ये झेडपीच्या निवडणुका असतील, पंचायत समित्यांच्या निवडणुका असतील आणि काही ठराविक महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, याच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। एकीकडे आपण पाहतोय की महाविकास आघाडी आणि मनसेकडून वारंवार मागणी केली जाते की जोपर्यंत ज्या मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका जाहीर होऊ देऊ नका किंवा घेऊ नका, अशी मागणी जी आहे ते महाविकास आघाडी आणि मनसेकडून केली जात असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या वतीनं संपूर्ण तयारी जी आहे ती निवडणुकांची केली जाते। त्याच्यामुळे 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आचारसंहिता देखील लागू शकते। कारण की आपण जर पाहायला गेलं तर अनेक जिल्हा परिषद असतील, त्याचसोबतच पंचायत समिती असतील आणि अनेक महाराष्ट्रातील मुंबई नगरपालिका असतील आणि महानगरपालिका असतील, या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि याच प्रलंबित असलेल्या महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत ते येत्या 5 किंवा 6 तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे अनेक राजकीय पक्षांचं भवितव्य जे आहे ते भवितव्य याच महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधून ठरणार आहे। परंतु तारखा जाहीर झाल्यानंतर पुढील महाविकास आघाडीची भूमिका किंवा इतर पक्षांची, राजकीय पक्षांची भूमिका कशा पद्धतीने असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून ह्या निवडणुका ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत, अनेक पक्ष तयारी करतायत। आता मतदार याद्यांवरती देखील महाविकास आघाडीने आणि विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि त्यामुळे आता येत्या काळामध्ये राजकीय पक्षांकडून काय भूमिका या संदर्भात घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।